जिल्हा परिषद सदस्याच्या मतदारसंघामध्ये 21 कोटीचं काम करायचं आहे। या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ, होटगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617। आज मनापासून आनंद आहे। खास करून भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेतृत्वाचं मी मनापासून आभार मानेन की त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये प्रचंड मोठं यश मिळाल्यानंतर एका शेतकरी कामगाराच्या मुलाला आज जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि हे फक्त भारतीय जनता पक्षामध्ये होऊ शकतं। त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना, आदरणीय प्रदेशाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेबांना मी दोघांनाही मनापासून धन्यवाद देईन आणि एका शेतकऱ्याच्या मुलाला आणि आमचा भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कुटुंब कार्यकर्ता आहे त्या इंद्रजित पवारांना उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना मनापासून त्या शुभेच्छा देईन आणि याचा मलाही मनापासून आनंद आहे। निवडणुकीचा निकाल हेच त्यांना उत्तर आहे। मी वेगळं उत्तर द्यायची आवश्यकता मला वाटत नाही। या निवडणुकीच्या निकालातनं बोध घेऊन कुणाचा सुपडा साफ झाला आहे याचा ते विचार किंवा अंतर्मन त्यांचं त्यांना सांगेल। पण मी सोलापूरच्या जनतेला मनापासून धन्यवाद देईन, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी प्रचंड मोठं काम या महाराष्ट्रामध्ये उभं केलं, या जिल्ह्यामध्ये उभं केलं आणि जिल्ह्यातल्या जनतेचा विश्वास या निमित्तानं भारतीय जनता पक्षाने मिळवला आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतो प्रचंड मोठं यश नगरपालिकेला, त्याहीपेक्षा मोठं यश महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्याच्याही पेक्षा चांगलं यश आपण बघतो की जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं दिलं आणि आज आपण बघतो ह्या सगळ्या संस्था भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करतायत। त्यामुळं आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे। लोकांनी एवढा मोठा विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र राहणं आणि तेवढ्या ताकदीनं लोकांची सेवा करणं, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही सगळी जबाबदारी आज आमच्यावर आलेली आहे। आज तर मुळात आपल्या निवडीच्या अनुषंगानं आपण चर्चा करतोय, तरी पण जलजीवन मिशनचं जे काम आपण चालू केलं होतं त्याच्यामध्ये ज्या काही टेक्निकल अडचणी आलेल्या होत्या, काही निधीच्या योजनांमध्ये ज्या योजनाची कामं सुरू झाली त्या कामापेक्षा अधिक त्या योजनेचा खर्च होत होता म्हणून काही योजनांची कामं थांबलेली होती। पण आता राज्य सरकारनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बजेटमध्ये घोषणा केलेली आहे की या योजनेला लागेल तेवढा निधी केंद्रातून आला आणि नाही आला तरीसुद्धा राज्याचं सरकार देईल आणि या योजना आता तातडीने चालू होतील आणि लोकांच्या घरापर्यंत पाणी जोडण्याचा मार्ग मोकळा होईल। नाही, आम्ही पक्षांतर्गत विषय आहे। अध्यक्षपदाचा कार्यकाल हा 2.5 वर्षाचा असतो, पण 2.5 वर्षामध्ये किती लोकांना संधी द्यावी हा पक्षाचा अधिकार आहे। त्यामुळं फॉर्म्युला काय आहे हा विषय पक्षांतर्गत विषय आहे, परंतु मी आपल्याला सांगेन की 2.5 वर्षाचा कालखंड आहे आणि काही फॉर्म्युले पक्षांतर्गत असतात, काही लोकांना संधी द्यायची असते, पक्षांना सोबत असणाऱ्या सगळ्या लोकांना संधी मिळाली पाहिजे अशी काही भावना असते। त्या अनुषंगाने पक्ष काय निर्णय घेईल त्याच्यामध्ये कुठली शंका घ्यायचं कारणच नाही, कारण आम्हाला 5 वर्षामध्ये जिल्हा परिषद सदस्याच्या मतदारसंघामध्ये 21 कोटीचं काम करायचं आहे आणि कायम चॅलेंज घेऊन काम करायला आम्हाला आवडतं, मलाही आवडतं। त्यामुळं ते चॅलेंज आमच्या समोर आहे। आम्ही नक्की प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याच्या मतदारसंघामध्ये 21 कोटीचं काम करण्याचा प्रयत्न करू आणि लोकांना दिलेलं आश्वासन आम्ही पूर्ण करू। हे नक्की आपण बघताय, जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्यावर संकट आलं तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले। अतिवृष्टी आली, आपण पाहिलं असेल की अतिवृष्टीमध्ये प्रचंड मोठं संकट लोकांच्यावर आलं। त्या अतिवृष्टीमध्ये ज्या लोकांचं नुकसान झालं त्या सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका, त्यांचं नुकसान भरपाई देण्याची भूमिका सरकारनं घेतली होती आणि त्या जवळजवळ 80-90% लोकांना आता नुकसान भरपाई मिळालेली। काही छोटे मोठे विषय राहिले, आताही गारपीट झालेले आहे। प्रशासनाला त्या संदर्भातल्या सूचना आपण दिलेल्या आहेत की गारपिटीचे पंचनामे आपण करा आणि नक्की ज्याचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याला मदत करण्याची भूमिका सरकारची असेल। आणि आता आपण पाहतो की भारतीय जनता पक्षाची सत्ता जेव्हा जिल्हा परिषदेमध्ये आली तेव्हा अनेक सहकाऱ्यांनी सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। शेवटी निवडणूक आता होऊन गेलेली आहे, त्यामुळे निवडणुकीनंतर शेवटी जिल्ह्याच्या लोकांचा विकास झाला पाहिजे, जनतेची कामं झाली पाहिजे, म्हणून काही गोष्टी असतात की निवडणुकीनंतर त्या विसरायच्या असतात। निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसोबत घेऊन काम करायचं असतं, त्या अनुषंगानं जे आमच्या सोबत येतील त्यांना सोबत घेऊन आम्ही त्यांना मदत करायचं काम करू। मला एक समजत नाही, आपण एवढ्या चांगल्या कार्यक्रमाच्या वेळी आपण ह्या गोष्टी बोलता। आपल्याला माहिती आहे अधिवेशन चालू आहे
आणि अधिवेशन चालू असताना आदरणीय समाधान अवतारे यांच्यावर तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. आदरणीय बापू आता सोबत आता मनीष बऱ्यापैकी बघतात, मनीष इथं आहेत आणि मला वाटतं सगळेच आमदार आम्ही इथं, सचिन दादा आहेत, मी आहे, बाकी आमचे आजी सगळे पदाधिकारी आहेत आणि त्यामुळं आता विनाकारण कुठल्या विषयाशी चर्चा होणं मला अपेक्षित नाही. पण ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही बोलत राहा. परंतु आम्ही सगळे एक मुखानं एक जीवानं आहे, म्हणूनच आज हे निकाल आपण सगळेजण पाहतो. राज कूलर्स एक्सक्लुझिव्ह शोरूम आता आपल्या सोलापुरात. घर, ऑफिस, फॅक्टरी, हॉटेल्स, मॅरेज हॉल या सर्व ठिकाणी लागणारे विविध प्रकारचे 50 पेक्षा जास्त व्हरायटीजचे कूलर्स एकाच ठिकाणी. सोलापुरातील एकमेव एक्सक्लुझिव्ह कूलर शोरूम राज कूलर्स. 7/8 पद्मश्री अपार्टमेंट, अरविंदाम रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक, सोलापूर. मोबाईल 9420 66 36 78. गुढीपाडव्यानिमित्त 30% सूट, डिलिव्हरी फ्री. कोणताही कूलर घेण्या अगोदर राज कूलरला अवश्य भेट द्या.